हॅलो, गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि हे आमच्या घराजवळ एक काजूचं झाड आहे. आता काजूचा सीझन संपत आला आहे, तर त्याच्यावर रोज आम्हाला दर 2 दिवसांनी पिकलेले हे तयार झालेले दिसतात जाम. बघा, असे हे काजूचं फळ आहे आणि हे पुढे बी आहे. तर ते आता ही शोभा काकू काठी घेऊन ते हलवते आणि मग आम्ही आता हे खाली तुम्हाला दिसत असतील माझ्या मागे पडलेले आहेत. ते आता सगळे गोळा करणार आणि मग त्या बिया वाळवणार. हे एवढे मी गोळा करून आणलेत आता खालनं. हे सगळे हा असा इथे ढीग मारू. हे असे सगळे काजू आता एका जागी करून ठेवणार सगळे आणि मग त्याच्या बिया काढणार. असं करण्याचं कारण की हे जे काजूचं जे फळ आहे, हे बोंड आहे, हे इथे एका जागी राहतील सगळे आणि मग हे झाडाच्या मुळात टाकणार, म्हणजे त्याचं खत होईल. इकडे तिकडे सगळे पसरलेले राहणार नाही. असे गोळा करून ठेवलेत सगळे. असे आता हे घर काढायचे. काही काही कुसलेले पण आहेत, हात सगळे ओले होणार. तर हे जाम आम्ही इथेच ठेवणार, ह्याच जागी. ह्याच जागी ठेवणार सगळे आणि मग ते इथेच कुसून त्याचं ह्याच काजूच्या झाडाला खत होईल. बिया फक्त काढून घेणार. काजू बाजूला काढतो त्यापासून. हे काम आता अजून 2 दिवस, त्याच्यानंतर काजू संपून जातील. मग फणस तसंही चालू झालेत हळूहळू. फणस एक संपलं की दुसरं चालू, मग आंबे चालू. हे असे आता सगळे काजू आम्ही त्या बोंडापासून असे बाजूला करून घेणार काजू, आणि मग हे वाळवणार. चांगले लाल होईपर्यंत वाळवायचे त्याला, आणि मग वाळले की त्यातला गर बाजूला काढायचा, बी काजू गर. काजू बिया निवडून आलो आहे बघा. एवढे गमेलभर बिया मिळाल्यात आता. आता ह्या सगळ्या सुकत घालणार आणि छान लाल झाल्या. लाल म्हणजे केवढ्या, सुकून अशी लालसर शेड येते त्याला. ह्या इथे किंवा अजून पण आहेत. ह्यांचा रंग वेगळा दिसतोय ना, लालसर असा. असे लालसर झाले वाळून की ते फोडायला, त्यातले काजू बाहेर काढायला देणं. ह्यात तेवढे गमेलभर काजू आम्ही घेऊन आलो आहे. अजून 1-2 वेळा तेवढे मिळतील की यावर्षीचा काजूचा सीझन संपला. तसंच आणि हे काढताना थोडेसे हे 4 ओले काजू पडलेत आणि परवा काढले त्याच्यात पण आहेत थोडेसे पडलेले. आता ह्याचा गर काढून उसळ करून खाणार. मी ज्या काजूचा उल्लेख केला, सालासकटचा काजू, आणि जो यावर्षी विक्रीसाठी आणण्याचा आमचा विचार आहे, तो काजू आहे हा. मी दाखवते. हे सालासकट म्हणजे असे दिसणार, त्याचं ब्राऊन शेल कसं असणार आहे.
हा दिसतोय, हे साल आहे ह्याला. असाच्या असा आम्ही देणार, कारण हा असाच्या असा आता हा गेल्या वर्षीचा काजू आहे माझ्याकडे आहे हा. गेल्या वर्षी साधारण मे एंडिंग जूनमध्ये काढून घेतलेला आहे, म्हणजे त्याला वर्ष झालं आहे आता. आणि वर्ष झालं तरी तो जशाच्या तसा आहे, त्याला अळी लागलेली नाही की नरम झालेला नाही, काही नाही, मस्त कुरकुरीत आहे साल एकदम. जस्ट असं केलं की त्याचं साल निघतंय. हे बघा पडताना दिसतंय ना, असं हाताने केलं तरी तो सोलला जातोय. हा बघा, हा बी सोलला. असं तुम्ही, आणि तुम्ही तो स्टोअर एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचा फक्त माझ्याकडनं गेल्यानंतर. आणि मग तुम्हाला पाहिजे तेव्हा, आणि त्यातूनही शहरातल्या हवेला कधी कधी तो नरम वगैरे होऊ शकतो. झालाच समजा तर एक 10-20 सेकंद मायक्रोवेव्ह करा, आणि मग हे असं जरी नुसतं केलं तरी तो सोलणार आहे. हा बघा, हा मी सोलला आहे. हा माझा घरचा काजू आहे, घरचं घरी झाड आहे काजूचं, त्याच्या बिया गोळा करून त्याचा हा काजू गर काढून आणलेला आहे. आणि तो आमच्या इथे जवळच घर आहे दिलीप दादा म्हणून, त्यांनी काजूचं युनिट चालू केलं आहे. त्यांनी ते मला काढून दिलेत घर. फक्त त्यांनी मला सांगितलं होतं की सालासकटच ठेवा आणि तुम्हाला लागेल तेव्हा तेव्हा सोलून घ्या, की तो छान राहतो. म्हणून मी तसाच्या तसा ठेवला. हा गेल्या वर्षीचा काजू, तर तो अजून जसाच्या तसा आणि खूप छान राहिला आहे. आणि त्याची चवही अजून खूप छान आहे. तो काय कधी कधी ना म्हणजे खवट लागतो, चव बदलते, तसं काही झालेलं नाही. चवीला पण छान आहे, साल कुरकुरीत आहे आणि अळी वगैरे लागलेली नाही, असं छान आहे. तर असा काजू कोणाला हवा असेल तर मी फेसबुकला पोस्ट टाकते ह्या व्हिडिओनंतर, आणि त्यात माझा नंबर देते. तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप नंबर आहे, तिथे कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला काजू उपलब्ध होईल. फक्त सांगितल्यानंतर लगेच तो मिळणार नाही, कारण जशी जशी ऑर्डर येणार आहे तसा तसा मी तो करून घेणार आहे. मी काही सगळ्या बिया एकदम देऊन त्याचे गर वगैरे काढून घेणार नाही आहे. तर जशा ऑर्डर्स येतील तसे ते काढून घेतले जातील घर, आणि तुमच्यापर्यंत पोचतील. बाय.